विधानसभेतील संघाने केलेल्या प्रचाराचं शरद पवारांकडून संघाचं कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळण्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा। काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत पवारांनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य। धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया, तर मला व्यक्तिगत वाटत नाही पवार साहेब महायुतीत येतील, आत्रामांचं वक्तव्य। पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत, कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं। राष्ट्रवादी दादा गटाच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाची मुंबईत आज पुन्हा महत्त्वाची बैठक। पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात बैठकीत चर्चा होणार। प्रदेशाध्यक्ष पदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। वनमंत्री गणेश नाईक यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंबाबत वक्तव्य। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली। मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी। पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची ही दहशत कमी करायला हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा। सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चात सहभागी होणार। 11 वाजता मोर्चाला सुरुवात। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराडच। खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेला वाल्मिक कराडचे पद अजूनही कायम। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस केली होती। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं म्हणजे निव्वळ राजकारण। आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची प्रतिक्रिया, तर परळीतच नाही आष्टीत काय सुरू आहे, वाळूचे व्यवसाय कुणाचे, माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा सवाल। बीड प्रकरणाला 1 महिना उलटला। आतापर्यंत 7 आरोपींना अटक, तर 1 जण फरार। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड सरेंडर। सध्या सीआयडी कोठडीत, तर आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज ग्रामपंचायतींचं कामबंद आंदोलन। निषेध व्यक्त करण्यासाठी सरपंच परिषदेचा निर्णय। बीड प्रकरणात 23 वर्षाचा पोऱ्या पोलिसांच्या हाती तुरी देतोय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचं ट्विट, तर सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाही, दानवेंची टीका। पुण्यातील साखर संकुलात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना बत्ती गुल झाल्यानं अधिकाऱ्यांची धावपळ उडाली। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर आज निकाल। मुंबई हायकोर्टात आज निर्णय देणार। आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटानं दाखल केली होती याचिका। टोरेस कंपनीकडून 1.25 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक। फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता। कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय। भाईंदरच्या नवघर पोलिसांनी टोरेस कंपनीचे 7,47,00,000 गोठवले। रामदेव पार्क भागातील टोरेस फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल। टोरेसकडून फसवणूक झालेल्यांची संख्या 52 वर। टोरेस कंपनीच्या इंस्टाग्राम अकाउंट हँडलरचा शोध सुरू। टोरेस कंपनीचा सीएचा पोलीस ठाण्यातला फोटो अपलोड केल्यानंतर शोध। 4 महिन्यांपासून अजित पवार गटाचं सोलापूर जिल्हा अध्यक्षपद रिक्त। उमेश पाटील शरद पवार गटात गेल्यानं जिल्हाध्यक्ष मिळेना। उदय मानेंचं जिल्हाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत।